नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदतीची घोषणा। काँग्रेसनं 70 वर्षात केलं नाही ते आम्ही 10 वर्षात केलं, लखपती दीदी कार्यक्रमातून मोदींचा काँग्रेसवर पुन्हा एकदा हल्लाबोल। महाराष्ट्राचे संस्कार भारतच नाही तर जगभर पसरलेत, पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं कौतुक। महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, मुंबईतील 99% जागांवर तिन्ही पक्षांची सहमती असल्याचं खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। राज ठाकरे महाराष्ट्राच्या शत्रूंसोबत आहेत, राज ठाकरेंची राजकीय दिशा स्पष्ट नाही, खासदार संजय राऊतांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल। आम आदमी पार्टी परभणी विधानसभेच्या मैदानात, परभणी विधानसभेसाठी आपकडून उमेदवारी जाहीर, सतीश चकोर यांना आपकडून उमेदवारी। योगेंद्र पवारांचे भावी नव्हे तर फिक्स आमदार असा उल्लेख असलेले बॅनर, बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार लढतीची चर्चा। अकोल्यामध्ये राज ठाकरेंच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ, गोंधळामुळे अनेक महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की। माढ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का, बबनराव शिंदेंच्या समर्थकांनी विधानसभेच्या आधीच सोडली साथ, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा घेणार हाती। जुन्नरच्या राष्ट्रवादी आमदारांचे स्वगृही परतण्याचे संकेत, आमदार अतुल बेनके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याच्या चर्चा। कोल्हापूरमध्ये राजकीय भूकंप होणार, शिवसेना नेते राजे क्षीरसागरांचं विधान, जिल्ह्यातील अनेक मोठे नेते पक्षप्रवेश करण्याचे दिले संकेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।